सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपल्या गोळेगावमध्ये मासिक सत्संगाच्या निमित्ताने सत्संगाचं आयोजन आपण केलेलं होतं। त्याची पार्श्वभूमी कानमार सेवक अनिलदादांनी सांगितली। त्याचप्रमाणे तिगाववरून मध्य प्रदेश येथून आलेले सर्व सद्भक्त यांची कालपासून स्थानवंदनाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे। त्यांनी काल पहाटे सकाळी परवाच्या रात्री ते दरी आश्रमाला पोहोचल्यानंतर काल अंजनेरीपासून स्थानवंदन करत करत आजच्या या दुसऱ्या मुक्कामाच्या ठिकाणी आलेले आहात। सर्वांच्या वतीनं आपण त्यांचं खूप खूप स्वागत केलं। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पुणा निवासी परमपूजनीय निर्भय मुनी बाबा, त्यांच्याबरोबर आलेले साधू संत, पुण्यावरून आलेले कड मॅडम, दिलीपदादा काळे, परत आपल्याला या कार्यक्रमाला उपस्थित असलेले परमपूजनीय दत्तमुनी महानुभाव ढोऱ्या डोंगर, त्याचप्रमाणे परमपूजनीय लाईदेव मुनी अंकळनेरकर बाबाजी जाधववाडी, गोकुळ भाऊ तपकिरे, किरणदादा बारगेजे सर आणि सर्वच सद्भक्त मंडळी, त्याचप्रमाणे तपस्विनी आई। आज हा दुग्ध शर्करा योग आहे। तुम्ही सर्व सद्भक्त स्थानवंदन करत येत असताना दर महिन्याला इथं कार्यक्रम होत असतात सत्संगाचे। शिरवाडेवणी येथे सुद्धा अनिलदादा आहे, बाळासाहेब आहे व तिथले ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचं दर पौर्णिमेला आयोजन केलेलं आहे। आणि त्यानंतर गोळेगावमध्ये सुद्धा या मासिक सत्संगाचं आयोजन केलेलं असतं। आपण दर महिन्याला हे सत्संग घेण्याचं कारण काय आणि त्याचा काय उपयोग होऊ शकतो, अनिलदादांनी सुंदरपणे त्यांच्या शैलीत आपल्याला समजवलं, सांगितलं। आपण धर्म करतो, का करतो, कशासाठी करतो, हे आपण आता समजून घेतोय, जाणून घेतोय। देव पाहिजे, धनुवृत्तीचा फेरा, यातून बाहेर पडलो पाहिजे, दुःख नको, सुख पाहिजे, आनंद पाहिजे, परमेश्वर पाहिजे, सारे प्रश्नांचे उत्तर आता आपल्याला भेटायला लागले, भेटले बऱ्यापैकी। मग कशातून देव भेटेल? देव मिळवायचा आहे, देव मिळवायला सर्व निघालेले आहे। आणि त्या स्पर्धेमध्ये साधू संत आहे, नामधारक वासनिक आहे, सर्वच आहे। मग देव कशाने मिळेल? लगेच मिळेल, डायरेक्ट मिळेल, अशा विशिष्ट ठिकाणी गेल्यानंतर लगेच भेटेल, एखादी गोष्ट केली लगेच मिळेल, अशी काही उपाय देवाने सांगितला आहे का? असं काही तत्वज्ञानातून आपल्याला दिलेलं आहे का जेणेकरून देव आपल्याला मिळेल? प्रत्येकजण देव मिळवायला निघालेला आहे। मग कोणी स्थानवंदनाच्या माध्यमातून, कोणी सत्संगाच्या माध्यमातून, कोणी ज्ञानाच्या माध्यमातून, कोणी आचाराच्या माध्यमातून, कोणी व्हिडिओ वाहून, कोणी पंचावतार उपार करून, कोणी पारायण करून, असे वेगळे उपाय आपण परमेश्वर मिळवण्यासाठी मिळवलेले आहे। परंतु त्याचे प्रमाण जर आपण घेतलं तर त्या प्रमाणामध्ये आपल्याला जर बसवायचं असेल तर परमेश्वराने सांगितलेलं तत्वज्ञान आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, जाणून घ्यावं लागेल। आणि ते तत्वज्ञान इतकं अथांग आहे, इतकं मोठं आहे, इतकं समुद्र आहे, ते पूर्णच्या पूर्ण आपल्याला मिळून आणि त्या परमेश्वरापर्यंत जाणं हे अशक्य आहे। सर्वसामान्य जीवासाठी ते अशक्य आहे। देव तर मिळवायचा आहे, धर्म तर अथांग आहे। मग त्यातले दरवाजे कोणते, त्यातले प्रकार कोणते, त्यातल्या पद्धती कोणत्या, सुरुवात कुठून करायची, कशी करायची, कशा पद्धतीने आपण तो आध्यात्मिक आपला प्रवास या परमेश्वरापर्यंत घेऊन जाऊ, याचा विचार करावा लागेल। म्हणून मी सांगत राहतो, धर्म हा बुद्धिवाद्यांचा आहे, ऐऱ्यागैऱ्याचं काम नाही। जो विचार करेल, चिंतन करेल, छोट्या छोट्या गोष्टीचा चिंतन करून डोक्याला ताण देऊन त्यातून शोधल आणि ते शोधण्यातून जेव्हा तो आपल्या जीवनामध्ये उतरवल तेव्हा परमेश्वर भेटेल। परमेश्वर हे शेवटचं आव्हान आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाहीये। सर्वात मोठा लाभ आहे, लाभातला लाभ परमेश्वर प्राप्ती, त्याच्या पलीकडे काहीच नाहीये। आणि ते जे पलीकडचं आहे, जे शेवटचं आहे, ते मिळवायसाठी आपल्यालाही
डायरेक्ट शेवटी जाता येणार नाही, तर आपल्याला हळूहळू हळूहळू त्या अध्यात्माच्या पावलावरती, त्या तत्वसिद्धांताच्या पावलावरती परमेश्वराच्या आणि आपल्यातलं अंतर कमी करत करत आपल्याला त्या परमेश्वरापर्यंत जावं लागेल. त्यासाठी आपल्या जवळ काय आहे बघा. आपण कॉलेजला, शाळेला जेव्हा आपण पेपर द्यायला जातो तेव्हा आपल्या शिक्षकांनी आपल्याला काय शिकवलेलं असतं की प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर घाई करू नको, सर्व प्रश्नपत्रिका नीट वाचून घे आणि उत्तरं कोणते लिहायला सुरुवात कर जे तुला 100% माहीत आहे, कॉन्फिडन्स आहे का याचं उत्तर मला माहीत आहे, याचे मला पूर्णपणे मार्क मिळू शकतात. ते प्रश्न पहिले सोडव आणि राहिलेल्याचं मग असलेल्या वेळेनुसार चिंतन कर. आठवेल तुला लक्षात येईल त्यावेळेस तो प्रयत्न कर. अन्यथा काय होईल, पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहायला सुरुवात केली, त्याच उत्तर आपल्याला माहीतच नसतं, त्याचाच विचार करतो, आठवतो, चिंतन करतो, त्याच्यात बराच वेळ जातो. मग दुसरा घेतो, त्याच्यात अर्ध माहीत असतं, तिसरा घेतो, त्याच्यातच वेळ निघून जातो. आणि जे सोडवण्यासारखे आहे 100% आपल्याला मार्क पडणारे आहे ते मात्र चौथ्या 5व्या प्रश्नपत्रिकेत त्यांचे नंबर असतात आणि उत्तर लिहायला सुरुवात केल्यानंतर वेळ निघून जातो. आपल्या जीवनाचं असंच झालेलं आहे. परमेश्वर प्राप्ती करत असताना आणि भक्ती करत असताना आपल्या जवळचं काय आहे, कशातून आपल्याला देवाला प्राप्त करता येईल, कोणतं सोपं आहे का जे कॉन्फिडन्सने आपल्याला चालता बोलता उठता आपला प्रपंच करता करता आपल्याला करता येईल आणि त्या करण्यातून देव आपल्याला मिळेल, याचा आपण विचार करत आपण लांबचं पाहतो. मग लांबचं काय, जे पर्याय तुम्हाला सांगितले सर्व लांबचं आहे, त्यातून भेटेल की नाही सर्वांनाच शंका आहे. त्यातून मिळेल की नाही कोणी गॅरंटी घेऊ शकत नाही, देऊ शकत नाही, पण तरी आपण सारे त्याच्या पाठीमागे धावतोय, पळतोय. सगळीकडे गर्दी तिथंच आहे, तर आपल्या जवळचं आपण विसरलेलो आहे. म्हणून देव तर मिळवायचा आहे, मग आपल्या जवळ काय आहे, सोपं काय आहे, कॉन्फिडन्सने आपण काय करू शकतो याचा विचार करूनच आपल्याला पुढे जावं लागेल. आणि ते एक पावला गणित ते आपल्याला प्राप्त करावं लागेल. एक अशीच व्यक्ती असते गावामध्ये आणि ते गावातली व्यक्ती त्याला इकडं तिकडं पर्यटनासाठी फिरण्याची सवय असते. तो धार्मिक असल्यामुळे वेगळ्या तीर्थस्थानाजवळ मंदिरांमध्ये जाण्याची बी त्याची आवड असते, त्यामुळे तो जात असतो. त्याच्या गावाच्या अगदी जवळच एक मंदिर असतं डोंगरावरती 5-7 किलोमीटरवरती, आणि तिथं बरेचसे लोक येत असतात, पर्यटन म्हणून पण देवदर्शनासाठी पण. तर तो काय विचार करतोय, आपलं जवळच आहे, जाऊ कधी पण, आपण जवळच आहे, जाऊ कधी पण, कधी जाता येईल. म्हणून जवळच्या ठिकाणी न जाता तो सगळीकडे फिरत राहतो. आणि एकदा झोपल्यानंतर सहज त्याच्या मनामध्ये येतं, त्याला स्वप्न पडतं की आपण आता लवकरच मरणार आहोत, आपला मृत्यू जवळ आलेला आहे. आणि म्हणून त्याला खडकन जाग येते की अरे आपण सगळीकडे फिरलो ना, अगदी जवळच असलं तरी गेलो नाही, आणि उद्या जर आपलं काही झालं तर मग आपण काय करणार. रात्री 12-1ची टायमिंग असतो, त्याची झोप मोडते आणि तो त्याच रात्री निघतो की आता लवकरच जाऊ आपण आणि त्या मंदिरात जाऊ, तिथली जी गोष्ट आहे ती करू, पाहू, नाही तर ती गोष्ट आपली राहून जाईल. रात्री जात असताना आता त्यावेळेची परिस्थिती काय होती, आपल्यासारखे लाईट, गाड्या, बॅटरी नव्हती, त्याच्याकडे कंदील होता. त्या कंदिलातही थोडंच तेल होतं. तो कंदील घेऊन निघतो. पुढं गेल्यानंतर त्याच्या लक्षात येतं कंदिलातलं तेल कमी आहे, ते कधी संपू शकतं, आणि संपल्यानंतर अर्धवट कुठं तरी जंगलात थांबण्यापेक्षा आपण आता इथंच बसू. 1-2 किलोमीटर ते गेल्यानंतर तो बसतो आणि उजडायची वाट पाहतो. दिवस उजडेल, दिवस पडेल, मग आपण जाऊ. अगदी त्याच वेळेस एक वयस्कर मनुष्य एक कंदिलाच्या खालोखाल असा एक दिवा किंवा मेणबत्ती सारखा एखादा छोटासा उजेडाचा प्रकार घेऊन चालत येताना दिसतो. त्याला आश्चर्य वाटतं. तो त्याला विचारतो, तुम्ही कुठं जाताय? आणि मी मंदिरात चाललोय, माझंही दररोजचं आहे म्हणे. अशा वेळेस मी पहाटे 3ला जात असतो म्हटले. अहो म्हणे माझ्याकडे कंदील आहे, तुमच्यापेक्षा मोठा उजेड देणारा भाग आहे, त्याचाही उजेड खूप लांब पडत नाही,
आणि म्हणून मी थांबून घेतलंय. उजेडेल, प्रकाश पडेल, मग आपण जाऊ. तुम्ही पण थांबा. आणि तुमच्याकडे जो दिवा आहे त्यातलं एकच पाऊल दिसतंय म्हटले, पुढं तर दिसतही नाही, चालतही नाही, समजणार नाही, कळणार नाही. या जंगलातून जाणार कसे? तर म्हटले नाही, तरी मला एकच पाऊल दिसलं पाहिजे, गरजेचं आहे. पुढं पाहून काय करायचं मला? एक पाऊल जेव्हा दिसेल तेव्हा मी एक पाऊल टाकेल, त्यावेळेस परत पुढचं पाऊल मला दिसेल, मग पुढचं मी पाऊल टाकेल. त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि मग तो म्हणतो, अरे आपल्याला खूप लांबचं दिसण्याचं, खूप लांबचं पाहण्याची गरज नाहीये. आपल्या जवळचं काय आहे ते आपल्याला जर बघता आलं तर आपल्याला पुढे चालता येईल. त्या पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये बघा, गाडी चालवत असताना जर पाठी आपण रस्त्याने चाललो आणि कुठंतरी घाटामध्ये धुकं लागतं बघा, इकडे कधी कधी धुकं पडत असतं. आता इथं जर उभं राहिलं तर अगदी जवळचं दिसणार नाही, दिसत नाही म्हणून आपण थांबत नसतो, आपण चालत असतो. जसं पुढं चालत जाईल तसं पुढचं आपल्याला दिसत राहत. आपली अशीच अडचण झालेली आहे. आपल्याला काही कळत नाही, काही समजत नाही, कोणत्या पद्धतीने धार्मिकता करावी, कशा पद्धतीने देव मिळवावा आणि त्यातून नेमकं करावं काय. आणि मग आपण लांबचा विचार करतो. मग ते परंपरागत असलेले प्रकार असतील, कोणीतरी सांगितलेले प्रकार असतात, ते सोपे पण वाटतात. आता तुम्हाला जर म्हटलं की दररोज सकाळी पहाटे उठा, अभ्यास करा, चिंतन करा, नोट्स काढा, सत्संग ऐका, ते तुम्हाला खूप अवघड वाटेल. परंतु जर तुम्हाला म्हटलं ना पहाटे 4ला उठा, जवळचं स्थान आहे तिथं दररोज जा, स्थान वंदन करताना सेल्फी काढा आणि मला पाठवा, ते तुम्ही 100% करा. आपल्याला जे जवळचं आहे ते आपल्याला अवघड वाटतंय, जे लांबचं आहे ते सोपं वाटतंय. कारण आपण विधी किंकर झालेलो, आपण विधीचे दास झालेलो आहे ना. आपल्याला ती सवय पडलेली, काहीतरी केल्याशिवाय आपलं मनच भरत नाही. मग करायचं काय हे जर तत्वज्ञानातून जर समजून घेतलं तर अत्यंत सोपं होऊन जाईल. परमेश्वराच्या सन्निधानातल्या बाईसा ज्या आहे त्या बाईसा आता निघून गेलेल्या आहे. देवाचा विरह त्यांना सहन न झाला, त्यांचं देहावसन झालेलं आहे आणि नंतरची ती जबाबदारी महादाईसावर येऊन पडते. महादाईसावरती येऊन पडल्यानंतर महादाईसा त्यांच्या पद्धतीनं करते. सकाळी लवकर येणे, देवाला जे बी बाईसा करायच्या, पूजा अवसराची तयारी असेल, साफसफाई असेल, जे बी असेल ते करायच्या. दिवसभर देवाच्या सेवेत असायच्या. रात्री थोडासा उशीर व्हायचा, ते झाल्यानंतर मग बिडारावर जायच्या. आचार्यांना मात्र ते खटकायचं. आचार्य महादाईसावरती ओरडायचे, तुम्हाला काही कळत नाही म्हटले, समजत नाही, तुम्ही उजाडल्यानंतर येत जा आणि रात्र पडायच्या अगोदर जात जा. ही समाज व्यवस्था तशी नाहीये, लोक चांगले नाहीये, देवावरती धर्मावरती बोल लावतील. त्यामुळे आचार्यांची वेगळी काळजी, वेगळा विषय होता. महादाईसाला त्या काही गोष्टी लक्षात यायच्या नाही. ते काळजीपोटी लवकर यायचे, रात्री लवकर जायचे. आणि हे एकदा झालं, दोनदा झालं. त्या ओरडल्यानंतर देवानीच सांगितलं आचार्यांना की तुम्ही का ओरडताय, का रागावताय? बाईसा काय बिडारावर जात होत्या काय? बाईसा तर इथंच राहत होत्या ना. ही समाज व्यवस्था जी आहे ती आहे, ही आपण बदलू शकत नाही म्हटलं. मी अभिमान सोडला, आता तुम्ही चिरडून ओरडून अभिमान घेऊन उपयोग काय म्हटलं. त्यामुळं काही घटना घडलेल्या होत्या, त्या अनुषंगाने लीळा आलेली आहे. आणि मग आचार्यांना लक्षात येतं आणि मग देवाला ते विचारतात की देवा, तुम्ही आता उत्तरापंथाला जाणार, आम्हाला तर देव मिळवायचा आहे, अनेक सद्भक्तांना तुमच्यानंतर देव मिळवायचा आहे, मग मिळणार कसं? आम्ही राहावं कसं, बोलावं कसं, चालावं कसं? आणि त्यातून देवाने सुंदर असा पर्याय आपल्याला दिलेला आहे की तो आपल्या अगदी जवळचा आहे, त्याच्याकडे आपलं लक्षच नाही, आपल्या ते ध्यानीमनी पण नाही आहे, त्यातली जे गांभीर्य पण आपल्याला लक्षात येत नाही. परंतु उठता बसता चालता बोलता तुम्हाला देव मिळू शकतो, हा त्यातला पर्याय, अत्यंत सुंदर पर्याय. असे अनेक पर्याय. या पर्यायांची जर शृंखलेची आपण सत्संग घेतले तर 5-25 सत्संग होऊ शकतात आणि तुमच्या अगदी जवळच्या आजूबाजूचे ते सत्संग असतात. तुम्हाला कुठं जायची गरज नाही, तुम्हाला खर्च करायची गरज नाही. मी सांगत राहतो की आपला धर्म बिगर पैशाचा आहे, बिगर खर्चाचा आहे. कारण माझ्याकडे प्रतिक्रिया काय येतात की आपला धर्म खूप पैशाचा झालेला आहे, पण मला अत्यंत बिगर पैशाचा, बिगर खर्चाचा देव दिसतो, धर्म दिसतो.
ही त्याची त्याची नजर आहे, त्याची त्याची दृष्टी आहे, त्याची त्याची संशोधक बुद्धी आहे. काही करायचं नाही. देवाने ते पर्याय दिलेले, अत्यंत सुंदर असे पर्याय आपल्याला सांगून टाकलेले. कोणते पर्याय असू शकतात तुमच्या जवळचे? सहज चिंतन करा. सांगा बरं, कोण सांगू शकतं? वेळ तर झालेला आहे, परंतु त्या काही पर्यायांचं आपण चिंतन करू, त्या सूत्रांचं चिंतन करू. तुमच्या लक्षात येईल आणि आपल्या किती जवळचं आहे, परंतु ते किती अवघड वाटतंय आपल्याला, कारण आपण सवयीचे गुलाम झालेलो आहोत. एक प्रवृत्ती आपली, तो संस्कार आहे आपला, त्यामुळं आपल्याला त्यातून निघणं अवघड वाटतंय. कोणता पर्याय असू शकतो? नामस्मरणाशिवाय दुसरं काही दिसतच नाही. तो शेवटचा पर्याय तुम्हाला सांगतो. सांगा सर. नैतिकता. बरं, ते नैतिकता प्रत्येकाला जमेल का सर? जमेल, परंतु तोही पर्याय माझ्या लिखीमध्ये, माझ्या लिस्टमध्ये 5वा 4था 6वा आहे. डायरेक्ट कोणी सत्यावरती जात नसतं. मी बी सत्यावरती डायरेक्ट आलो नाही, तुम्ही येणार नाही. ढगातून माणूस पडतच नाही. संस्कार पाठीमागचे, तुमचे काय, आमचे काय, साधू संतांचे काय, सर्वांचे, त्या संस्कारातून पडणं एवढं सोपं नसतं. अजून काय? निंदा करू नका. लगेच होईल का? आपण लहान मुलांना निंदा करू नका, निंदा करू नका. आता तो त्यातलाच भाग येईल, पुढे पुढे सरकेल. सहज प्रयत्न चालूच आहे आपला. जेवणाचा, झोपण्याचा, गप्पा मारण्याचा काय प्रयत्न कमी असतो काय? कोणती गोष्ट आवडीपूर्वक, अंतःकरणापूर्वक, आवडीपूर्वक लगेच होईल का? आपली आवड निर्माण होईल का? लगेच होत नाही ना. आपली लगेच कोणती गोष्ट आवडी होईल का आपल्याला? करा, चला आवडी करा. पण आवडीचे काय मेडिकल मध्ये काय गोळ्या भेटतात का? डॉक्टर का जायचं, हो आवडीचं इंजेक्शन द्या जरा. पर्याय नाही ना तो. आवड करा, आवड करा, पण ती आवडणार कशी गोष्ट? चांगल्या सवयी आत्मसात करायच्या. आपल्या काही वाईट सवयी आहे का? चांगल्या सवयी त्या कोणत्या? त्याग, सर्व गोष्टीचा त्याग. कोण बोललं? दीक्षा करायची का आता लगे? हात लय वरती आहे. दीक्षा नको 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 बा. त्याग करायचा आहे, परंतु दीक्षा नको. त्याग करायचा आहे, घरातून बाहेर पडायचं नाहीये. त्याग करायचा आहे, जेवण सोडायचं नाहीये, गप्पा मारणं सोडायचं नाही, पण त्याग करायचा आहे. बाबा त्याग करायचा आम्हाला. कसं जमेल? आपण चिंतन करत नाही, विचार करत नाही. बघा, देवाने अत्यंत सुंदर असं सांगितलेले, भ्रमत भ्रमता भेटी का आपजीनी भेटी म्हटली. तुम्हाला माहित नाही, एकामेकाला भेटल्यानंतर सुद्धा तुम्हाला देव भेटणार आहे. आता नितीन आपला अनिल दादांनी एक सूत्र सांगितलं, भ्रमत भ्रमता भेटी. आता तुम्ही म्हणताय साधू संतांचं आठवण विजन करत असताना भ्रमत भ्रमता भेटी का आपजीनी भेटी. फिरता फिरता भेटा, नाही तर आपुसून भेटा. आपण तर फिरता फिरताही भेटतोय आणि आपोआपही भेटतोय, लग्नात भेटतोय, कार्यक्रमात भेटतो का खेळतोय हेच आपल्याला कळत नाही. भेटून करायचं काय? तोंड पाहिजे एकामेकाचे, गप्पा मारायच्या. मनातल्या मनात लय शहाण आहे मला माहिती, लय बास मारून राहिला, काल कुठं होता मला माहिती. मनातले मनात. आणि दादाने सांगितलं, माहिती आहे तुला किती होणार आहे यावेळेस. सारे कर्ज तर जाणार आहे, सारे गाडीचे हप्ते पण थकले आहे की नाही. आपण भेटलो पाहिजे, एकामेकाला भेटायचंय. एक आपलेपणाने, लागलेपणाने. स्वामी श्रीचक्रांच्या परिवार आहे म्हणून भेटलो पाहिजे. हे तिगावची मंडळी आले, कशासाठी आले? भेटायसाठी आले की नाही. आम्ही बी मागच्या वेळेस गेलो होतो. दिलीप दादा होते, बाळासाहेब होते, अनिल नितीन दादा होते, अजून कोण होतं? आपणच होतो ना. आपणच राहतो बराच वेळा. नंतर मग शेवट करायला मग येतात आमच्याकडं. शरद दादा आहे, अनिल दादा आहे, अजून कोण बारगे सर होते, कृष्ण दादा होते, शांताराम दादा खांदे होते, आहे की नाही. हे सर्व होते. हा, न्याय द्यायला येतो का? न्यायला येतात. चांगलं केलं का रे? हा स्वामी श्रीचक्रांचा परिवार आहे. आपलेपणाने आपण एकामेकाला भेटलं का आपल्याला फ्रेश वाटलं पाहिजे, मस्त वाटलं पाहिजे. वा वा क्या बात. आपण एकामेकाला भेटलं आपले चेहरे पडतात. याचं तोंड कुठून पाहिलं म्हणतात. त्याच्यासाठी धर्म कळायला पाहिजे, देव कळायला पाहिजे. देव म्हणतात आधी येत बुद्धी व्हावी, मग एथीच्या परिवारावर व्हावं. पहिले देव ही वस्तू काय आहे
ही जर कळाली, देवावर प्रेम करायला लागले ना आपण, ते देवाच्या परिवारावर सुद्धा आपोआप प्रेम होईल, लागले पण होईल. आणि ते कधी होईल? भेटल्याने होईल. ते भेटल्यानंतर हेतू पुरस्कार भेटा, नाही तर अचानक कधीतरी भेटणं होतं. खेडेगावांमध्ये तर दररोज भेटणं होतं, जाता येता भेटता, कामात भेटता, लग्नात भेटता, कार्यक्रमात भेटता. परंतु या भेटीमध्ये जर आपला एखादा उपदेशी असेल, त्याच्याविषयी एक आपलं लागलेपण वेगळं असतं, एक प्रेम वेगळं असतं. त्या भेटण्यातून करायचं काय? नुसतंच भेटायचं आहे का? हाय बाय सेकंड, ओके बाय बाय टाटा, असं करायचं आहे? वासनिकाला भेटला पाहिजे, साधू संतांना भेटले पाहिजे, साधू वासनिकांना भेटले पाहिजे, वासनिक साधू संतांना भेटले पाहिजे. जर यदा कदाचित खूप दिवस झाला, गॅप पडला, तुम्हाला उदासीनता आली, मळीनत्व आलं, कंटाळा आला ना, अर्जुन भेटा म्हटले, जा भेटायला. आज तिकडे जाऊ, कृष्णदादा का जाऊ, गप्पा मारू, थोडीशी चर्चा करू, त्याच्या घरी जाऊ, याला भेटू, या साधू संतांकडे जाऊ. आपण हेतू पुरस्कार तर कधी जात नाही. जाऊन करायचं काय म्हटले? हे जाऊन केल्यानंतर म्हटले एकमेका भेटल्याचा पाडू जाय. जर तुम्ही एकामेकाला भेटले तर परमेश्वर प्राप्तीचं, परमेश्वर मिळण्याचं गोमटं लागतं. पण त्या पद्धतीनं आपलं भेटणं असलं पाहिजे. ती सात्विकता, ती शुद्धता आपल्या मनामध्ये, अंतरंगात उतरली पाहिजे. आपण त्याला भेटल्यावर, त्यांनी आपल्याला भेटल्यानंतर एक वेगळी फिलिंग निर्माण झाली पाहिजे, नैसर्गिक प्रेमाची, अतूट नात्याची, अच्युत गोत्राची, स्वामी श्री चक्रराजांच्या परिवारातली एक वेगळंपण, एक वेगळी फिलिंग आली पाहिजे. आपला सारा ताण, कंटाळा, आळस, उदासीनता निघून गेली पाहिजे. आणि अशा माणसाला भेटल्यानंतर उदासीनता येत असेल तर त्याला आपण काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? कांगूळ घालून परत भेटलं पाहिजे, त्याला टाळलं पाहिजे. परंतु तो धर्माचा असेल तर मग का होतंय, कशामुळे होतंय, याचं चिंतन करून त्याला आपण त्याची शुश्रूषा केली पाहिजे. पडल्याची शुश्रूषा देवाने सांगितली ना. भेटतोय तर भेटल्यानंतर काय करायचं? आपल्याला भेटणं माहिती आहे, पण भेटल्यानंतर काय करायचंय हे देवाने आचार्यांना सांगितलंय. नुसतं भेटणं महत्वाचं नाही म्हटलं. एक तर आपोआपच जर भेटत असेल तर चांगली गोष्ट आहे, किंवा स्वतःहून जा. आणि स्वतःहून गेल्यानंतर किंवा भेटल्यानंतर काय होणार आहे याचा फायदा देवाने सांगितला. कमी मिळण्याचं तुम्हाला गोमटं लागेल. याच्यासाठी काही विडा पाहिजे का? घ्या विडा, तुम्ही भेटले, घ्या पैसे, तुम्ही भेटले. आता साधू संत भेटले का ते सुपारी देतात नाही, पैसेच देतात. आणि देतात तर देतात, जो देतो ना तो घेताना विचार करतो मी 100 दिले का यांनी. तुमच्यासारखंच आहे आमचं, काही वेगळं नाही आहे. या बाईला लग्नाच्या मागच्या वेळेस आमच्या साडी दिली होती, मग आता तिच्या लग्नाला ती विसरली का काय? आता ती पद्धत कमी झाली, नाही तर जाताना बाई सारखी म्हणते येऊ कमी. तिला हेच सांगायचं राहतं का मी दिली होती, तू विसरली. एकच साडी 50 ठिकाणून जाऊन येते. हे काही प्रेम नाही, ही एक प्रोसेस आहे. प्रोसेस करायला देवाने लावलेली नाही. फायदा सांगितलाय, परंतु त्याच्या पुढची जे सूत्र आहे ते केल्यानंतर हे दोन्हीचे फायदे होणार आहे तुम्हाला. एक तर भेटा, स्वतःहून भेटा, त्याचं गोमटं देव तिथं मिळणार आहे. तुम्ही भेटले तर देव तिथं मिळणार आहे. परंतु ते भेटणं कसं असावं हे देवाने सुंदरपैकी सांगितलेलं आहे. श्रम निवृत्ती की जे म्हणले, श्रम निवृत्ती करणारं भेटणं असलं पाहिजे. थकवा गेला पाहिजे एखाद्या व्यक्तीला आपण भेटल्यानंतर, किंवा आपल्यामुळं त्याचा थकवा गेला पाहिजे. आपण भेटल्यानंतर त्याला थकवा येतो, कारण आपण काय करतो तिथे जाऊन, काय सांगू, किती अडचणी, किती प्रॉब्लेम, एवढ्या अडचणी सांगतो का तो थकून जातो. तो अगोदर त्याच्या अडचणीने थकलेला आहे, त्याच्या अडचणीवर आपला थकवा. बाया भेटल्यानंतर काय करतात? जर वयस्कर असेल तर सुनाच्या बाबती करतात, सुना भेटल्या तर सासाईच्या बाता करतात. घरातल्या अडचणी, घरातले प्रॉब्लेम सांगतात. शेतकरी भेटल्यानंतर काय सांगतात का किती झाले आणि काय झाले, तर खरंच कधीच कोणी बोलत नाही. काय जास्त बोलतात का कमी सांगतात? एक्स्ट्रा 20 लाख झाले तर 40 लाख सांगायचे.
भाव 150 गेला तर 60 सांगा. 60 सांगत आहे. हा, भाव 150 गेला तर 60 सांगत आहे. 160. 160 जास्त सांगतात. सांगितल्याने काय होणार आहे? नैतिकता धर्माचा पाय सत्यार जेव्हा व्हावे हे सूत्र तर माहिती आहे. मग हे पाळायचे कधी कुठं? बरं, तुम्ही सत्य सांगितलं ते घेणार आहे का? मागायला येणार आहे का? उसने मागायला येणार आहे का? तुम्ही एवढे सोपे आहे का? मागितले लगेच दिले असं तर होत नाही. कारण तुमची अगोदर लिस्ट तयार राहते, भरपूर नियोजन राहतं, प्रत्येकाचे प्रॉब्लेम प्रत्येकाच्या अडचणी राहतात. त्याच्यामुळं श्रमनिवृत्ती काय चाललंय मग आता? ही श्रमनिवृत्ती प्रापंचिक किती आणि धर्माची किती? तुम्ही अभ्यास करता की नाही? चरित्र वाचता की नाही? काल ती लीळा वाचली, कोणतं सूत्र वाचलं? अशा सूत्राचा मला मतिदार्थ कळाला नाही. त्यातला जो सिद्धांत आहे तो प्रचितीला येत नाही. प्रकरण वस्त असा आहे, त्याचा अर्थ तर असा सांगितलेला आहे. शास्त्रचर्चा, त्याची उदासीनता गेल्यासाठी, आपली उदासीनता जाण्यासाठी सर्वात उत्तम उपाय काय आहे? शास्त्रचर्चा. भेटायचं आहे, परंतु का भेटायचं आणि कशासाठी भेटायचं आहे? शास्त्रचर्चेसाठी. बघा, आपली दीक्षा झाली आणि नंतर मग मी म्हटलं आता इथं एक तर आपल्यावरती प्रेम करणारे तुमच्यासारखे सद्भक्त भरपूर आहे. म्हटलं आता दरीला सारी येतील. कोणी सोमवारी येईल, कोणी मंगळवारी येईल, कोणी बुधवारी येईल, कोणी दुपारी 1 वाजता येईल, कोणी दुपारी 10 वाजता येईल. सकाळी टायमिंग तर काही नाही आहे. आणि मग आपण आपलं साधन वाचन आणि लिखाण कधी करायचं? मग एक मी लिस्ट तयार केली, कुणीच येऊ नका, यायचंच नाही. आणि यायचंच असेल तर 5 प्रश्न घेऊन या. आजपर्यंत कुणी भेटायलाच आलं नाही 5 प्रश्न घेऊन. 5 प्रश्न घेऊन या. आणि असे प्रश्न जर फोनवरती जर सुटत असेल तर फोनवरच विचारा, तिकडंच सोडून घ्या आणि तिकडंच राहा. आता मंडळाचे आहे सद्भक्त सर्व शिष्य लोक, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. ते कधी येतात, कधी भेटतात. काही कार्यक्रमाच्या निमित्ताने, मिटिंगच्या निमित्ताने तो विषय नंतरचा. परंतु हे नियम जेव्हा मी पाठवला, आजपर्यंत माझा कोणी नातेवाईक, संबंधीय आणि यातल्या या गटातल्या कोणी आलं नाही. आणि जे आले 1-2 वेळा तर त्यांना म्हटलं कुठचे प्रश्न? म्हणजे काय केले प्रश्न? म्हणलं असं आहे. वाचलं काय? वाचलं म्हणले, पण एवढं सिरियस नाही घेतलं. म्हणलं मग निघा आता तुम्ही. ते काला परत येते. श्रम निवृत्ती करायला यायचंय. श्रम निवृत्ती आपली झाली पाहिजे आणि आपल्यामुळे दुसऱ्याची झाली पाहिजे. आपण श्रम द्यायला जात असतो. दवाखान्यात एखाद्या पेशंटला भेटायला जातो, त्याचा आजार कमी करायला जातो काय वाढवायला जातो हेच आपल्या लक्षात येतं. तिथे गेल्यानंतर काय खरं नाही हो तुमचा. अगोदर डॉक्टरनी घाबरवलेलं असतं. बिल किती येईल त्याला टेन्शन असतं. आणि हा भेटायला जातो, हा म्हणतो काही खरं नाही तुमचं. बिल किती होईल सांगता येत नाही. अहो, आमचा नातेवाईक होता असा, त्याला असाच आजार होता. 8 दिवस राहिला का चांगला. श्रम त्याचा काढायला गेलो की वाढवायला गेलो हे आपल्या लक्षात आहे. या अनुभव दररोजचे आपले. काय खरं नाही, आपण सांगून टाकतो, सस्पेंड करतो. तो काय खरं नाही, अगोदर खरं नाहीये, हा परत सांगून गेला काय खरं नाही. काय करायचं काय? आपण जर गेल्यानंतर एखाद्या पेशंटला आहे ना प्रेरणा वाटली पाहिजे, उमेद वाटली पाहिजे. त्या आजारातून तो बाहेर पडला पाहिजे, त्याला आधार दिला पाहिजे. हे धर्म आहे, ही धार्मिकता आहे, ही साधना आहे, हा विधी आहे ना आचार आहे. खूप मोठा आहे का अवघड? ते तुमच्या जवळच आहे. दररोज भेटताय तुम्ही, दररोज भेटताय. दहाव्याला जाताय, मौतेला जाताय, कार्यक्रमाला जाताय, पेशंटला भेटायला जाताय. सत्संगात माणसं एकामेकाला आपण भेटतोय, उपदेशी लोक भेटतोय, अन्य आहे ते भेटतोय. आता मी आताच सिन्नर तालुक्यात शिवडा कार्यक्रमाला गेलो, तिथं सत्संग होता. त्यांना काय सांगितलं? धर्माभिमान घ्यायचा आहे. मग काय घ्यायचं आहे? प्रत्येकाने गाठी घालायची. दुसरा नियम काय? जो बी भेटेल गावातला त्याला दंडोत घालायचा. मग तो अन्य आहे का उपदेशी याचा विचार करायचा नाही, वाकून दंडोत घालायचा. तो नवीन नवीन हसेल, चेष्टाही करेल, पण नंतर तो वाकायला लागेल आणि तो दंडोत करायला लागेल. त्याला निमित्त तुम्ही व्हा. श्रम निवृत्ती करायची. भेटायचंय, खेटायचं नाही. शुद्धीकरण, चांगल्या विचाराने बोलायचंय. कोणी तो कसा असं, त्यांनी आपलं वाईट चिंतलेलं असं, त्यांनी आपल्याला
काही त्रास दिलेला असतो, कधीतरी प्रॉब्लेम आणलेला असतो, भाऊबंदकीमध्ये या गोष्टी चालतात, गावगुंडीमध्ये चालतात. पण तुम्ही धर्माचे आहात ना, बोध आहे ना तुम्हाला, समज आहे ना धर्माची. तुम्ही मात्र त्याचं शुभ चिंतन केलं पाहिजे. मार्गदर्शन करायचंय तर 2 गोष्टी त्याला चांगल्या सांगितल्या पाहिजे. श्रम निवृत्तीकीचे भेटायचंय, परंतु श्रम निवृत्ती करण्यासारखं जर भेटले तर देव मिळण्याचं गोमटं लागणार आहे. देव मिळणार आहे. देवाचा प्रकार जवळ आहे, अगदी जवळ आहे, आपल्या जवळ आहे, दररोजचं आहे. पैसे लागत नाही, काहीच नाही. ऑटोमॅटिक कधीतरी भेट होते, नाही तर भेट नाहीच झाली तर अजून भेटायचंय. श्रमनिवृत्ती करायची. ही श्रमनिवृत्ती आपल्याला झाली पाहिजे. श्रमनिवृत्ती करून काय करायचं? एकत्र खानपान कीजे. आता या आटन विजन भिक्षा भोजन हे नित्यविधी करणारे साधू संत आहे, देवानी त्यांनाही वचन सांगितलेले. आपण अजून त्या प्रक्रियेत गेलो नाहीये ना. मग आपल्यासाठी ते काय आहे? नाहीतरी एकत्र खानपान करतो आपण. कोणी पाहुणे आले, चहा देतो, पाणी देतो, नाश्ता करतो, काय असेल ते करतोच ना. पण बाहेर भेटल्यानंतर आपण करतो, संस्कार आहे, चला चहा घेऊ, चला ज्यूस घेऊ, चला रस घेऊ, काहीतरी करतो. तो धर्माचे जे असेल तर त्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी चर्चा करून त्यांना जी जी गरज आहे त्या ज्या वेळची ती संस्कार आहे त्या माध्यमातून आपण आपलेपणाने लागलेपणाने या गोष्टी केल्या पाहिजे. आज संस्कार आपल्याला चिटकतो, संस्कार आपल्याला लागतो. आज तुम्ही तुमच्या पाहुणे रावळ्यांचं कराल, मग उपदेशी लोकांचं कराल, मग साधू संतांचं कराल. आणि ही प्रतिकारणता, ही आचाराची प्रतिकारणता ऊर्ध्वगतीला नेत असते. आणि प्रसव मात्र नीच गतीचा असतो. खोटं बोलाल, टाळाल, त्याची चेष्टा मस्करी कराल, याला नावं ठेवाल, त्याचा द्वेष कराल. ही नीच गतीची जो प्रसव आहे तो वाढत वाढत जाऊन तो सुद्धा मग आज नातेवाईकांचा, नंतर साधू संतांचा, नंतर देवापर्यंत मार्कंडासारखं ही प्रतिकारणता असते आणि ती प्रसव असतो. प्रतिकारणता वाढवायची आपल्याला, ऊर्ध्वगतीची प्रतिकारणता. आणि ऊर्ध्वगतीची प्रतिकारणता आपल्या समाजात राहत असताना, आपल्या घरात राहत असताना बघा, आपण साऱ्या लोकांशी गोड बोलतो, सर्वांना दंडोत घालतो. आपल्या घरातच आपण एकामेकाला दंडोत घालत नाही. तुम्ही घातले तर लहान मुलं घालते, काय फरक पडतो? देवपूजा केल्यानंतर सर्वांना दंडोत दंडोत दंडोत. घरातल्या घरात वातावरण निर्मिती होते. जे करत नाही ते करायला लागतात. यातून काय होतं की आपल्या हृदयाचं जे काठिण्य आहे ना ते निरागस होतं. एकामेकाची अडीअडचणी दूर होतात, एकामेकाची कटुता दूर होते. घरातल्या घरात श्रमनिवृत्ती करा, घरातल्या घरात या गोष्टी सुरुवात करा. जर तुमचं काही झालेलं असेल, भाऊ असतील, जावा असतील, ननंद भाऊजाई असतील, जे बी नात्यातले असतील, मुलांचं चालूच राहतं काही ना काही. एकत्र कुटुंब म्हटल्यानंतर या गोष्टी जरी वेगळे असेल तर शेजारी भाऊबंद आहे, इकडचा भाऊबंद आहे, तिकडचा इकडे उपदेशी आहे ना. देवपूजा करायची, बाहेर आल्यानंतर तिथूनच पाहायचं, सोम्या गोम्या काय त्याचं नाव असेल, जोरात आवाज यायचा, दंडवतो म्हणायचं. पहा किती फ्रेश वाटेल तुम्हाला हलका हलकं वाटेल. हा प्रयोग करून बघा. जर उद्या सकाळी तुम्ही काय करायचंय, ज्याच्याबरोबर कट्टी आहे तुमची, ज्याच्याबरोबर थोडेसे मतभेद आहे, ज्याच्याबरोबर थोडीशी कटुता आहे, ज्याच्याबरोबर थोडा गैरसमज आहे, त्याच्या घरी जाऊन दंडोत घालायचा आहे. आपला इतिहास तसाच आहे. स्मृती आपली देमनबास सोमनबासांची. आणि अजून एक सांगतो तुम्हाला, आपले जे व्हिडिओ ऐकून, मागे मी तो प्रसंग सांगितला, त्यांनी तो व्हिडिओ ऐकला आणि मला परत त्यांनी फोन पण केला, खूप खूप धन्यवाद म्हणे बाबा, आमचा प्रसंग सांगितला. 2 भाऊ आत्ताचे जालन्याचे, त्यांच्या घरी जाऊन आलो आपण. त्यांच्यामध्ये कटुता होती, पण हे सत्संग ऐकायचे, ते सत्संग ऐकायचे, त्यांच्या मनातलं ते दूर होऊन गेलं आणि एकामेकाला आता दररोज भेटायला लागले, गप्पा मारायला लागले, धर्मावर बोलायला लागले. अहो, आपण धर्माचे आहोत आणि देव कशाने भेटणार आहे आपल्याला माहित नाही. ज्यांनी भेटणार आहे ते सोडून आपण मात्र इकडे तिकडे बोमट्या मारीत फिरतो, खर्च देतो, वेळ देतो, कितीतरी धार्मिकता करतो. त्यातली 1% जर धर्म समजून घेतला आणि घरातून सुरुवात केली, गल्लीपर्यंत, गावापर्यंत गेलं, तिथं प्रतिकारणता वाढत वाढत तुम्ही परमेश्वरापर्यंत जाऊ शकता. आपल्याला देव तर मिळवायचा, पण कशाने मिळणार आहे? एवढ्या सोप्या सोप्या गोष्टी आपल्याला माहित नाहीये. आणि म्हणून त्यातून आपण पुढे गेलो पाहिजे. एकत्र खानपान कीजे.
आता हे एकत्र खानपान आपण करतच राहतो. फाळुकी पार्टी देते, ह्या बी ज्या गोष्टी अटल विजन भिक्षा भोजनाच्या माध्यमातून सांगितलेल्या आहे ते होत नाही. परंतु यातून एक आपण नामधारक वास्तविकांनी एक जर आचार घेतला तर खूप चांगलं होतं. आपल्या काही नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये, आपल्या उपदेशांमध्ये कळत न कळत परिस्थिती, अडी अडचणी येत राहतात. प्रपंच आहे. जर आपल्याला जर भेटलं माहिती का अडचणीत आहे, जरा काय अडचणीच्या काळात काय पैशाचीच मदत करायची असते का, असं काही नाही. जाऊन जर तुम्ही बसले ना, भेटले ना, की बाबा घाबरू नको, या होत राहतात गोष्टी, अडी अडचणी कोणाला नाही राहत, दुःख कोणाला नाही राहत. काय असेल तर मी आहे, मला भेट, मला सांग, जी मदत करता येईल मला तुला करेन. एक आधार, मी आहे ना, हे शब्द त्याला कितीतरी बळ देऊन जाते. आणि असे माझे अनुभव आहे बरेच. निगेटिव्ह उदासीनता येते माझ्याकडे तर असे कितीतरी लोक, बाबा आम्हाला सुसाईड करायची इच्छा होती, त्यांना जर समजलं, थोडंसं समजावलं, थोडंसं ब्रेन वॉश केलं, त्यातून ते बाहेर पडतात. नंतर ते धर्माला लागलेले असे कितीतरी लोक आहेत. समाज हा खूप क्रिटिकल झालेला आहे आजकाल. परंतु तुम्हाला तुमचा देव मिळवण्यासाठी ही श्रमनिवृत्ती तुम्हाला तुमच्या आजूबाजूला करायची आहे. ते क्षेत्र तुम्ही किती वाढू शकता ते वाढेल, वाढत राहील. ती भावना आपलेपणाने केली पाहिजे, त्यातून मदतीच्या अनुषंगाने केली पाहिजे. आपल्याकडे कितीतरी असे कपडे राहतात एक्स्ट्रा, बायांकडे कितीतरी साड्या राहतात एक्स्ट्रा, ते एक तर देवासाय वाटत नाही आणि घालण्याच्या कामी राहत नाही. मग त्या दर वर्षाला आहे ना 6 महिन्यातून काढत जा. 2दा 4दा काढल्या का आजूबाजूला कोणी गरीब गोरगरीब दिसतंय का, त्यांना वाटायची सवय लावा, आपले कपडे द्यायची सवय लावा. काही शहरांमध्ये काय केलेलं माहिती का, माणुसकीची भिंत निर्माण केलेली आहे. तिथं काय करतात लोक, कपडे आणून ठेवून देतात. आणि ज्या कुठं लासलगावला आहे ना, किती कपडे आतापर्यंत नेऊन टाकले माणुसकीच्या भिंतीवर, टाकले ना, चांगली गोष्ट आहे. हा धर्म आहे. लोक करतात भरपूर प्रयोग. देवाने आपल्याला सांगितलेलं आहे, आपले कपडे, आपले घांडे, आपले चपला ज्या एक्स्ट्रा आहे, ज्या कामाच्या नाही आहे, त्या दुसऱ्याला देण्याची प्रवृत्ती निर्माण केल्यानंतर प्रतिकारांता वाढत राहते. त्याग आपण म्हणलं ना, त्याग कुठं त्याग, हा क्षणोक्षणी त्याग, थोडा थोडा त्याग, जे आहे आपलं त्याच्यावरून ती बुद्धी काढणे आणि दुसऱ्याला देण्याची प्रवृत्ती निर्माण करणे म्हणजे त्याग आहे. हळूहळू होतं ना ते. लगेच गोष्ट होईल का, एका दिवसात होईल का, एका मिनिटात होईल का, नाही. देण्याची इच्छा झाली पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला देण्याची इच्छा होईल ना, तेव्हा घेण्याची इच्छाच राहणार नाही, मरून जाईल तुमची घेण्याची इच्छा. आणि देवाने ते सांगितलं, प्राप्त विषयांचा त्याग करा, या तत्वात तुम्ही बसा. घेण्याची इच्छा नाही, अरे मी देत आलो आतापर्यंत, आता काय घेऊ. स्वभाव झाला पाहिजे, तो स्वभावच झाला पाहिजे. जेव्हा ज्याची देण्याची इच्छा राहील ना, त्याला घेण्याची इच्छा नाही. ज्याला घेण्याची इच्छा निर्माण झाली तो कधी कोणाला देतच नसतो. मग त्याच्याकडे किती होतंय, काय होतंय, कपाटाचे कपाटा भरले जातात. ब्लँकेट किती लागत आहे आणि किती दिवस लागत आहे. परंतु मी पाहत असतो, मी कधी गेलो का डोळे उघडे ठेवून मार्गांमध्ये फिरलो, एका बाबाकडं एक कपाट भरेल राहतं ब्लँकेटचं, कपड्याचा तर विषयच नाही. आता ही जी मार्गात मंडळी, त्यांना अनुभव आहे या गोष्टीचा. त्याग केला पाहिजे. जे एक्स्ट्रा आहे आपल्याकडे ते दिलं पाहिजे. एक्स्ट्रा द्या, स्वतःचं नाही द्यायचंय आपल्याला, आपलं राखून, आपलं ठेवून जे एक्स्ट्रा आहे ते द्यायचंय. ती सवय जर लागली तर आपल्या घरातलं एक्स्ट्रा मटेरियल जर काढायचं म्हटलं ना, तर प्रत्येकाच्या घरात एक एक गाडी निघत, 100% निघत. तो कचरा साफ होऊन जाईल, दिल्याचं कोणाला तरी एक समाधान पण निर्माण होईल. त्याच्या ते उपयोगी. एखादी गोष्ट तुमची पडकी आहे, न वापरणारी आहे, तिच्याबद्दल तुमच्याविषयी काहीच किंमत नाही, परंतु ती कोणाच्या तरी उपयोगाची आहे, ती किंमतीची आहे. अशा कितीतरी गोष्टी आपल्याकडे आहेत. मग आपण तत्वज्ञान पाहतो, परंतु साधू संतांच्या नजरेतून पाहतो. आपण साधू संत नाही आहे ना अजून. नामधारक वासनिकांनी नामधारका वासनिकाच्या नजरेतून तत्वज्ञानाकडे जेव्हा तुम्ही पाहाल, तेव्हा आजूबाजूला देव मिळण्याचे कितीतरी पर्याय देवाने तुम्हाला दिलेले, देण्याच्या प्रवृत्तीतून तुम्हाला पर्याय भेटलेले. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहे, भेटल्यानंतर काय करायचंय म्हणले, येथीच्या कथा वार्ता कीजे, किती सोपं पर्याय. भेटल्यानंतर तुम्हाला सांगितलं पहिल्यांदाच शास्त्रचर्चा लिळेवरती,
सूत्रावरती. नाही तर आपण भेटल्यानंतर काल काय भाजी केली होती, कालचा भागाचा काय रेट होता, त्या लग्नाला दिसला नाही तू. हे नेहमीच आहे. तेवढ्या पुरतं जुजबी कुठून आले काय आले ठीक आहे, परंतु लगेच आपण टन झालं पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला भान ठेवणं गरजेचं आहे. भान राहत नाही. आपण गप्पा मारायला लागलो का इतकं वाद जातो का 2 तासानंतर कळतं का सुरुवात कुठून केली लक्षातच येत नाही. आणि 2 तास वेळ गेला हे बी लक्षात येत नाही. हे तिच्या कथा वार्ता की जे गप्पा मारायला सांगितल्या, गप्पा मारायला नाही सांगितल्या का देवानी? गप्पा मारायला सांगितलंय, पण कोणत्या गप्पा? धर्माच्या, देवाच्या, तत्वाच्या, सिद्धांताच्या. मी ते आता बॉम्बे कुटुंब आहे ना, त्यांचं हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये त्यांना म्हटलं तुम्ही वचनांचे मराठी अनुवादित असे बोर्ड तयार करून लावू शकता. लोक येतात, वाचतात. कारण काय लगेच गेल्यानंतर ऑर्डर तयार राहत नाही ना. टेबलवरती भगवद्गीता ठेवून द्या म्हटलं मराठी अनुवादित. ऑर्डर दिल्यानंतर ते चाळायला लागतील, तुम्हाला टेन्शन नाही देत. नाही तर गिराय केलं का, अहो आणा लवकर, झालं का, हो आणा लवकर, झालं. ते गीता वाचतील 2-5 मिनिटं, बोर्ड वाचतील. त्यांनी काय केलं, मी अजून एक काय सांगितलं का आपण कोणता आचार करतो आज या मिनिटाला, कोणता करू शकतो, त्याचा एक बोर्ड तयार केला आणि घरातच लावून टाकला. आता काही साधू संत गेले म्हणे काय प्रकार आहे म्हणे, आम्ही कोणता कोणता आचार करतोय ते लिहून टाकलंय म्हणे. हा कोणता प्रकार आहे म्हणे, शक्यच नाही म्हणे, होतच नाही. दोष लागेल, असं होईल तसं होईल, कन्फ्युजन. परत त्यांनी मला फोन केला, त्यांना समजावलं या गोष्टी. व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. कोणी येईल काय सांगेल त्याच्यापेक्षा आपलं कन्फर्म क्लिअर पाहिजे, ध्येय आपलं पक्कं पाहिजे. त्यातून आपण पुढं चाललोय. फायदे सांगा म्हणले म्हणे, इतके फायदे का सकाळी निघाल्यानंतर आम्ही 1 वचन 2 वाचनं 4 वाचनं वाचतो, येता जाता ते पडतात. आणि एक भान राहतं का मी कोणते वचनं लिहिलेले आता इथं का जे मी करतोय, अरे मी करतोय बरं काही, याचं भान ठेवून तो त्यावरती सातत्यपूर्ण राहण्याचा प्रयत्न करतो. आपल्या घरामध्ये एंट्री झाल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं पाहिजे की महानुभावांचं घर आहे, हे धर्माचं घर आहे, हे संस्काराचं घर आहे. आपले देव राहतात पार अगदी किचनमध्ये, आणखीन कुठं कुठं, आणि हॉलमध्ये सारे भलतंच फोटो राहतात, भरपूर गोष्टी राहतात. सुंदर तत्वज्ञान आहे. मराठी अनुवादित करून तुम्ही सूत्रांचे लिखाण करू शकतात. हॉलमध्ये देवपूजा ठेवू शकतात, जेणेकरून कोणी आलं तर ती नजर पडेल, ते विचारतील, बोलतील हे काय आहे, कोणती देवपूजा आहे, त्यातून शास्त्र चर्चा होऊ शकते. आणि भेटल्यानंतर अन्य वार्ता न करणे, फक्त शास्त्राचीच गोष्ट करणे, यातून देव भेटू शकतो. इतका सोपा उपाय, सोपा प्रकार आपल्याला माहीत होता का? बिगर खर्चाचा आणि बिगर कुठं जाण्याचा आणि बिगर वेळ देण्याचा. यातून अजून एक फायदा तुम्हाला सांगतो. ज्याला आवड आहे ना तो तुम्हाला परत भेटेल, ज्याला आवड नाही ना तो भेटणार, तो म्हणते याला काही धर्मातच काढतो विषय. आणि अनुभव तुम्हाला माहिती, आपण गेल्यानंतर शास्त्र चर्चा करायला सुरुवात करा, त्याला आवड आहे ना तो अर्धा तासासाठी आला असेल तर 2 तास देईल. ज्याला आवड नाही ना तो पुढच्या वेळी तुम्हाला भेटणार नाही. या गाणी आपोआपच बाजूला होती. फायदा आहे का नाही सांगा बरं? प्रश्न विचारा, अजिबात बाजूला होती. ते म्हणणार जसे उपदेशी लोक आहे, त्याचे मित्र राहतात खाणारे पिणारे, अरे हा मग तो चालत नाही चालत नाही, मग ते आपोआपच कटवून मारतात. ते पार्ट्याला याला नेतच नाही, कारण अडचण होते. कॉलेजच्या मुलामुलींना हा अनुभव आहे का नाही, हिला चालत नाही याला चालत नाही, ते कट मारतात. म्हणजे फायदा जे ना आपलं, जे चांगले ते आपल्याशी जोडले जातात, जे वाईट आपोआप तुटल्या जातात. त्यासाठी एनर्जी करायची गरज येत नाही, आणि गादी कमी कमी करत करत त्याला घरातून बाहेर काढण्याची गरज येत नाही. पाहुण्याला बाहेर काढायचा एकदम सोपा उपाय, शास्त्र चर्चा करायची सकाळ दुपार संध्याकाळ. मग काय धार्मिकता कशासाठी करता तुम्ही, का करता? उपदेशी असेल तर सोपं, उपदेशी नसेल तरी सोपं. तो पळालाच पाहिजे, जायला आलो का सण चाल शास्त्र चर्चा. अनंत सामायतेत अनेक न सामाय, अनेक सामायतेत अनंत न सामाय. ज्यावेळेस तुम्हाला वेद बोध, परमेश्वराची किंमत कळेल, परमेश्वर प्राप्तीची तळमळ निर्माण होईल, तुम्ही उठता बसता देव मिळू शकता, उठता बसता शास्त्र चर्चा करू शकता. सतत डोक्यात तुमच्या जर ती तसं असेल, असू द्या शेतकरी असू द्या, कामं असू द्या, कामगार असू द्या, व्यावसायिक असू द्या, कारण मी त्यातून आलेलो आहे, त्याच्यामुळे तुमचे कारण मला पटत नाही. मी त्यातून आलेलो आहे ना.
मला बी लोड होता, कामं होते, भरपूर होतं, तुमच्यासारखं सेम टू सेम होतं, काही फरक नव्हता. परंतु मी केलं म्हणून मला ते प्रकार लक्षात आले, जाणवले की मला हे बी सोडता येत नाही. मग करून हे करत असताना मला देव कसा मिळवता येईल, हे करत असताना देव मला कसा मिळेल, त्यावेळेचं हे लिहून ठेवलेलं मला ते आता उपयोगी पडतंय तुम्हाला सांगण्यासाठी. कुठं भेटेल, कसं भेटेल, कामही करायचे, जबाबदारी करायची, प्रपंचही करायचंय, ते बी व्यवस्थित करायचंय. तिथं सुद्धा नीटनेटका डिसिप्लिन ठेवायची आहे, तिथं पण घाण नाही झाली पाहिजे. परंतु ते करता करता व्यवहारिक बुद्धी धर्माला लावायची आणि ते बी मला मिळवायचंय. म्हणून तुम्ही मला 10 वर्षापासून 20 वर्षापासून ओळखतात. कधी आले ना अन्य वार्ता गप्पा करत बसलो असं कधी झालं का? किरणला विचारा, बारगे सरांना विचारा, नितीन दादा, बाळासाहेब आले का? काय शास्त्रचर्चा काय? बारगे सरांना विचारा, काय वाचलं, काय वाचन चालू आहे? हे आजही तेच चालू आहे. कोणी भेटलं का काय चालू आहे शास्त्रचर्चा? आता बरेचसे लोक येते नाही जवळ, ज्यांना आवड येते येतात आणि तेव्हा तोच फायदा होता. साधू संत आले का मी दंडोत घालायचं आणि लगेच सुरू. खूप कमी साधू संत यायला लागले, पण जे यायला लागले ते क्वालिटीचे यायला लागले आणि त्यातून आपलंही वाढलं. ज्यांना आवड आहे, वेद आहे, बोध आहे, काही साधू संत हेतू पुरस्कार आले. हेतू पुरस्कार साऱ्या नाशिकमध्ये फिरलो, परंतु कुणी आम्हाला काही विचारलं नाही, काही बोललं नाही. पण कुणीतरी सांगितलं का तुम्ही गेलं तर प्रश्न विचारतात म्हणून भेटायला आलो. असे आजही साधू कॉन्टॅक्टमध्ये त्यावेळेस आले. हेतू पुरस्कार, ओळख नव्हती, पाळख नव्हती. तुम्ही कसे आहात त्याच्यावरती तुम्हाला माणसं भेटतील. तुम्ही कसे आहात त्याच्यावरती माणसं भेटल्यावर तसा देव सुद्धा तुम्हाला भेटेल. आणि हे बिझनेसमधून घेतलेलं आहे. ग्राहकाला आपण कशी सवय लावतो, उधारीत माल विकला तर त्याला तीच सवय लागेल. उधार देतात. नाही देत बाबा, उधारीत नाही चालत. 4 माणसं कमी होतील, ती सवय त्यांना लागेल. क्वालिटीचा माल, डिसिप्लिन, नियम आपले, बिझनेस आपला, टार्गेट आपलं, सारं आपलं, नियोजन आपलं. तसंच धर्माचं आहे. तुम्ही कशा पद्धतीने तो धर्म पाहताय, समजून घेताय, जाणून घेताय आणि देव मिळवण्यासाठी प्रकार शोधताय, यावरती अवलंबून आहे. तुम्हाला कुठे जायची गरज नाही. फक्त जेव्हा मी भेटाल तेव्हा शास्त्रचर्चा करायची, चिंतन करायचं. एकाने जर दुसऱ्याला एक वचन सांगितलं, त्याने दुसऱ्याला एक वचन सांगितलं, एकामेकाला तुमच्याकडे किती झाले? 2 झाले, संग्रह झाला. शास्त्रचर्चा करायची, अन्य वार्ता बोलायच्याच नाही, गप्पा मारायच्याच नाही. सकाळपासून नरेंद्र दादा किती अन्य वार्ता झाल्या गाडीत बायांच्या. मौन कोणी धरलं होतं? हात वर करा बरं. ज्यांनी हातवरती केलं ते एक पण नव्हते. कुठं नव्हते? म्हणजे मन धारण करणारे ज्यांनी पण हातवरती केलं होतं एक पण मन नव्हतं धरलं. हात वर करणं सोपं आहे, धर्मावर बोलणं सोपं आहे, धर्म करणं खूप अवघड आहे की नाही? मी मौन करेल याचं भानच राहिलं नाही, लक्षातच राहिलं नाही, सवय नव्हती ना. आणि आत्ता लक्षात आलं, अरे सकाळी तर हात मीच वर केला होता. आत्ता लक्षात आलं. भान ठेवणं महत्वाचं आहे ना. अन्य वार्ता न करता शास्त्रावर चर्चा करणं, तेव्हा लगेच सुरू झाले. थांबायला तयार नाही आपण. देव कुठं मिळणार? जिथं शास्त्र चर्चा होते, जिथं सत्संग होतो, जिथं धर्मवार्ता होते, तिथं काय असतं? देवाचा अवस्था. पूजा अवसरामध्ये तुम्ही वाचला असेल, आचार्य ते अन्यवार्ता करत होते. देव जाताना अन्यवार्ता करतात म्हणून रिटर्न आले. आचार्य बाईसांना विचारतात, देव आज आले नाही म्हणे. आले होते, पण तुम्ही अन्यवार्ता करत होते. याचा अर्थ काय? देवाने काय शिक दिली, काय समज दिलाय का? जिथं अन्यवार्ता चालतात तिथं मी येत नसतो, मी राहत नसतो. शास्त्रचर्चा जिथं असते तिथं मी येत असतो, मी राहत असतो. जर शास्त्रचर्चेतून देव तुम्हाला मिळत असेल तर बाकीचं काय करायची गरज आहे का? परंतु ती आवड, ती ऊर्ध्वगतीच आहे, ती सवय, ती ऊर्ध्वगती, त्याच्यात ताकद लागते, एनर्जी लागते. मला येत नाही तर तुला येत आहे, तू सांग, हे असं काय, ते तसं काय, त्या पद्धतीनं आपण करू शकतो. म्हणजे देव मिळण्याचा हा एक अत्यंत सोपा तुमच्या जवळचा प्रकार मी तुम्हाला सांगतो. असे बरेच प्रकार आहे की जे तुम्ही शोधले तर तुम्हाला सापडतील, पण आपण शोधतच नाही. आपण परंपरागत चाललोय, पाट्या टाकायचे कामं चालू आहे, त्याच्यातून एनर्जी जाते, वेळ जातो. देवाच्याच चर्चा करायची आहे. तुम्ही अच्युत गोत्री आहे, तुम्हा परस्पर परमप्रीती व्हावी म्हटली. ज्यावेळी देवाची आता प्रवृत्ती होते उत्तरापंथाला जाण्याची,
आणि मग आता आचार्यांच्या संभाळी कोणाला घातलंय? महादायसाला. कारण महादायसाचा का प्रश्न आहे की तेव्हा आम्ही तुम्ही होते विचारायचं प्रश्न, आता विचारायचं कोणाला? शंका समाधान करणार कोण? ते म्हटले आचार्यांकडून. आचार्याने काय आता पुरीकर नागदेव राहिले नाही म्हटले, ते आता आमच्या समान झाले. आणि त्यांना लगेच एक भाव निर्माण झाला. म्हटले आचार्य आता एवढे मोठे झाले, देव झाले, म्हटले विशिष्ट बुद्धी करू नका, तुम्ही अच्युत गोत्री आहे, परमप्रीती करा पण विशिष्ट बुद्धी ठेवू नका. होतं आपलं कधीतरी असं, आम्हाला तसे अनुभव येतात. बाबा देवाच्याच रूपात तुम्ही आले. अरे कुठं देवन, कुठं आमचं देवाचं नाव घ्यायची लायकी नाही आमची, ना आम्हाला देव म्हणणं म्हणजे काय? हे अज्ञान आहे, हा भावनिक नाही, हे अज्ञान आहे, अन्यथा ज्ञान आहे. विशिष्ट बुद्धी ठेवूच नका, केवूच नका, बोलूच नका, सांगू नका म्हटले देव. परमप्रीती करा, आदर करा, आपलेपणा करा, वासनिकाचा करा, साधू संतांचा करा. आपल्याला वासनिकवादाचा आदर करणंच माहीत नाही. साधू संतांचा आदर करणं माहिती आहे तर ते बी भलत्याच कर्मकांडाकडे घेऊन गेले. साधू संत आले म्हणजे पाय धुतलेच पाहिजे, चरणतीर्थ घेतलंच पाहिजे, गंधाक्षता केल्याच पाहिजे, फुलं टाकलेच पाहिजे, रांगोळ्या काढल्याच पाहिजे. मग त्या बाबांनी काही सांगू का न सांगू, सांगितलं ऐकू का न ऐकू, पण मात्र हे करायचं. तर देवानी हे करण्यापेक्षा काय सांगितलं? हे परस्परे मथन कीजे मग नूतन होईल. संवाद करायला लावलाय, गप्पा मारायला लावलाय, चर्चा करायला लावलेल्या आहे. त्यांनाही समाधान वाटत नाही, आपल्यालाही समाधान वाटत नाही, तुम्हालाही समाधान वाटत नाही. देवानी हे करायला नाही लावलं, देवानी काय करायला लावलं हे आपल्याला लक्षात येत नाही. ते करायला लावलेलं आहे ते जर आपण समजून घेतलं, जाणून घेतलं आणि ते करायला लागलो तर देव आपल्याला मिळेल. प्रीतिविक होईजे, जे आपण प्रेम करणार आहे आपलेपणातून, तो विषय झाला पाहिजे. विषय म्हणजे काय? आपण म्हणतो ना, विषय म्हणजे व्यसन. नॅचरल झालं पाहिजे, नैसर्गिक झालं पाहिजे, कृत्रिमता त्यात नसली पाहिजे. तो स्वभाव प्रकटला पाहिजे, तो स्वभाव झाला पाहिजे लागलेपणाचा, आपलेपणाचा. आणि त्यातून आपण चर्चा करून आपण त्यातून निघालो पाहिजे. ते निघण्यासाठी आपण एकामेकाला परत पुन्हा भेटीची ओढ निर्माण झाली पाहिजे. आपल्याला एक लागले पण नाही, हा ही व्यक्ती भेटलं पाहिजे, आपण याच्याकडे गेलो पाहिजे. 4 गोष्टी ऐकायला भेटतात, 4 गोष्टीचा फायदा होतो, यथार्थता आपल्याला कळते, समजते, जाणवते. अगदी जवळचे प्रकार आपले आहेत आणि म्हणून आपण भेटलो पाहिजे. या भेटण्याचा उद्देश ठेवून कधी स्थानवंदन करायला गेलो, तिथं वेळ काळ परिस्थिती पाहून आपले काही संबंधित असतील, ओळखीचे असतील, परंतु शास्त्र चर्चा करण्याच्या उद्देशाने, श्रमनिवृत्ती करण्याच्या उद्देशाने, आपल्या आप्तेष्टांमध्ये, आपल्या संबंधियांमध्ये, आपल्या अच्युत गोत्रीय परिवारामध्ये, स्वामी श्रीचक्रांच्या परिवारामध्ये, इकडं तिकडं जे आजूबाजूला आहे त्याच आपण जर देव शोधण्याचा प्रयत्न केला तर नक्की देव आपल्याला भेटेल. आणि देवाचं वचन ही ब्रह्मवाणी तिथं खोटी ठरणार नाही. ते म्हटले एकमेका भेटल्याचा पाडू जाय. तुम्ही जर एकमेकाला अशा पद्धतीने जर भेटले तर मी भेटल्याचं गोमट. आपण नाही तरी गोमट्यासाठीच करतो, बाबा ह्या काहीतरी आम्हाला गोमटं लागलं पाहिजे, ह्या काहीतरी आम्हाला गोमटं लागलं पाहिजे. बाबाला शुगर व्हायला आणि जिलीप खाऊ राहिली, गोमटं लागलं पाहिजे. बाबा मेला चालत परंतु गोमटं लागलं पाहिजे. या गोमट्याच्या पाठीमागं लागून आपण खरं गोमटं काय हेच विसरून गेलोय. देवाने सांगितलंय गोमटं, पण ते गोमटं कशात आहे, ते ओकटं कशात आहे? आपण आपल्या हिशोबाने, आपल्या पद्धतीने सूत्र घेतलेले आहे. आग्रह परिग्रह न हे सूत्र कोणालाच माहित नाही. आग्रह झाला नाही पाहिजे, परंतु आग्रह इतका होतो आणि तो अनुभव मला दररोज येत राहत होतो अनुभव. किती सांगा, काही सांगा, ती त्यांची भावना आहे, श्रद्धा आहे, परंतु ती तत्वज्ञानाच्या चौकटीत न बसणारी आहे. लागलेपण, आपलेपण, प्रेम सारं देवानी करायला लावलेलं आहे, परंतु त्या चौकटीत राहून आपलाही धर्म वाढला पाहिजे, प्रतिकारांता वाढली पाहिजे आणि आपल्यामुळं समोरच्याचा धर्म टिकला पाहिजे, प्रतिकारांता वाढली पाहिजे, गेला नाही पाहिजे. या साऱ्या ज्या चुकीच्या प्रथा परंपरा आलेल्या आहेत या भावनिक होऊन अज्ञानाच्या कारणाने आलेल्या आहे आणि त्याच्यामुळं बरेच धर्मामध्ये अडचणी पण निर्माण झालेल्या आहे. त्या अडचणी आपण निर्माण केल्या आहे. साधू संतांना भेटायचं आपल्याला माहीतच नाही कसं भेटायचंय. जे भेटणं चालू आहे ते भेटणंच नाहीये. देवाने सांगितलंय भेटणं, कशा पद्धतीने भेटणं.
एक आपण प्रोसेस करतोय फक्त, एक सवय लागली, सवय. त्या सवयीतून आपण पुढे जात राहतो. काय काय वाचलं काय? असं आणि भेटल्यानंतर आपण एकमेकाचं कमतरता सांगितली पाहिजे. त्या कमतरतेतून हे आपले हितचिंतक आहे, हे आपले खरे साधक आहे, आपल्या परिवारातले आहे. हितचिंतक कोण असतं? जो आपला असतो, जो आपलं वाईट होऊ नये अशी इच्छा असते, परंतु आपल्याला तेच आवडत नाही. नेमकी एखाद्याने तोंडावर काही सांगितलं आपली कमतरता, का तू असा वागतो बरं का, असं वागू नको, त्याचाच राग येतो आपल्याला. त्याच्याविषयी आपल्याला प्रेम निर्माण झालं पाहिजे. आपल्यातली कमतरता आहे का सांगितलं, तू तंबाखू खातोय, खाऊ नको, त्याच्याकडे जाणंच बंद करतो आपण. उलट त्याच्याकडे गेलो पाहिजे, जेणेकरून तो प्रत्येक वेळेस सांगत राहील आपल्याला, तंबाखू खाऊ नको, तंबाखू खाऊ नको, आपण तंबाखू सोडू. बघा, तंबाखू खाणाऱ्या बरोबर तंबाखू खाण्याची दोस्ती होते, आणि तिथं ओळख पाळख काहीच नसते बरं का. रेल्वे स्टेशन जरी गेलं ना, तरी असं असं केलं घातलं की ते येऊन जातात बरोबर, लगेच काढतात त्यांची. ते आंध्रातला असतो, हा महाराष्ट्रातला असतो, घेणं नाही देणं नाही, 2-5 मिनिटं मस्त मळतात, तूही घे मी घेतो. सिगारेट पिण्याचं आता थोडं महागडं असेल त्याच्यामुळे सिगारेट देत नसते, घेत नाही एकामेकाला. मिसरी लावणाऱ्या बायांची दोस्ती बरोबर राहते. एक मिसरी खाती एक नाही मिसरी खाती, त्यांची दोस्ती राहणार नाही. ज्यांनी सांगितलं नाही चुकीचं आहे, वाईट आहे, तो खरा आपला हितचिंतक आहे. आणि त्यांनी सांगितलंय म्हणून आपण सोडलं पाहिजे का? तर आपल्या हिताचं आहे, आपल्या फायद्याचं आहे. कोण कोण तंबाखू सोडतं? मग तंबाखू कोण खातं? पहिली इथं हात वर करा. नरेंद्र दादांनी मागच्या वेळेस सोडलेली तंबाखू. कशाचं सोडली नाही? सोडलेली ना, तेच म्हणतो ना. मग तुम्ही नाही म्हटले, म्हणलं काय? ते सर्व सोडली. टाळ्या वाजवा सर्वांनी. मागच्या पदयात्रा झाल्यानंतर रुद्रपूरला, आता तुम्ही समाप्तीला होते, बरेचसे तंबाखू गुटखा खाणारे त्यांनी संकल्प सोडले होते, आणि काय सांगतात की सोडली. खरंच सोडलं. फायदा त्यांचा झाला का माझा झाला? धर्माचा झाला का देवाचा झाला? शरीराची हानी त्यांची वाचली, पैसा त्यांचा वाचला. असे गाडीने व्यसन करणारे मित्र सुटले. फायदाच फायदा आहे. त्याग म्हणतो ना आपण, क्षणोक्षणी थोड्या थोड्या याच्यातून त्याग. मिसरी कोण खातंय? बाया हात वर करावर. नाही तर इकडे सारे रिपोर्ट आहे बरं का. हे सांगतील तुम्ही नाही कबूल झालं तरी, या ती 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 कोण खातंय? लावतात फक्त, खाती नाही. दात घासतो म्हणे बाबा. मिसरी सोडायची, तंबाखू सोडायची, वाईट बोलणं सोडायचंय, खोटं बोलणं सोडायचंय, द्वेष करणं सोडायचंय, एकामेकाला भेटायचंय पण खेटायचं नाहीये, टोमणे मारणं सोडायचंय, सासूनी सुनेचे कंप्लेंट करणं सोडायचे, सुनेनी सासूच्या कंप्लेंट करणं सोडायचे, भावानी भावाचं वाईट सांगणं सोडायचंय. सासू म्हणती सुनेला, ऐकलं का काय? तुझ्यासाठी, माझ्यासाठी नाही, हे आपल्यासाठी आहे सर्वांना. हा धर्म ही साधना आहे, यातून देव मिळणार आहे. देव मिळण्यासाठी खूप लांब पळावं लागतं, खूप काही खर्च करावा लागतो, खूप काही क्रिया करावं लागते, असं काही विषय नाहीये. हा नंतरचा भाग आहे. देव तुम्हाला सक्षम करणार आहे, त्यावेळेस समर्थ करणार आहे, देव करून घेणार आहे. तुम्ही सूत्रपाठात गेल्यानंतर, लीळाचरित्रात, तत्वज्ञानात गेल्यानंतर देव मिळतो भजनात. अयतुक भूत भजन, ज्ञानाप्रती साधन. अयतुक मायापूर भजन, प्रेमाप्रती साधन. रांगोळीचा भक्त, चर्यावंत, कटकटियमांचा, प्रयत्नवादी, ओल्या गुणाचा, कोरड्या गुणाचा, हे सारे भजनात तो पुरुष आहे. आणि मग ते भजन आपल्याकडून होऊ शकत नाही. आपण हे सारं सोडलं ना, देव तुमच्याकडून भजन करून घेणार, आणि मग त्या चर्येवरती देव तुम्हाला घेऊन जाणार. एखाद्या व्यक्तीनं तुमचं एखादी गोष्ट ऐकली, XYZ एखाद्या व्यक्तीला सांगितलं का, अरे तू असं असं वाईट वागतो, त्याने लगेच सुधारणा केली समजा, तुम्हाला काय वाटेल? चांगलं वाटेल का वाईट वाटेल? मग चांगलं वाटल्यावर तुम्ही काय कराल?
पुढचं परत सांगाल की नाही? परत त्यांनी सोडलं, परत चांगलं वाटेल, तुम्ही काय सांगाल? तसं ते देवाचं. देव एक सांगतोय आणि या छोट्या छोट्या गोष्टी सांगताय, ते जर तुम्ही सोडलं तर देव पुढची चाल करून देता. ही प्रतिकारणता देव तुमच्या जीवनात आणताय, तुमच्या हृदयात आणताय, तुमच्या मनात बुद्धीत आणताय. आणि त्यानुसार मग उपाय परमेश्वर करून घेऊन मग परमेश्वरापर्यंत परमेश्वर घेऊन जाणार आहे. आपल्याला हे माहीतच नाही. आपल्याला कर्मकांड माहिती, विधी माहिती, अंधश्रद्धा माहिती, विडे माहिती, स्थानवंदन माहिती, क्रिया माहिती आहे की नाही माहिती तुम्हाला? पंचावतार उपार माहिती आहे, अजून काय काय माहिती, खिटी माहिती आहे, अमावस्या पौर्णिमा उपवास माहिती आहे, अजून काय माहिती? नारळ बांधणं माहिती आहे, चिठ्ठ्या घालणं, गळ्यात बांधणं माहिती आहे, पारायण करणं माहिती आहे की नाही? हे साऱ्या गोष्टी माहिती, पण हे देवाने सांगेल नाही. म्हणजे जे देवाने सांगेल नाही ते आपल्याला माहिती, आणि जे देवाने सांगितलं ते आपल्याला माहित नाही. देव कसा मिळेल हो? देव कसा काय भेटेल? पण एक गोष्ट केली तर देव दुसरी देतील, दुसरी केली तर तिसरी देतील, आणि परस्पर पुढं प्रतिकारता वाढून परमेश्वर प्राप्त होईल. अगदी सोपे उपाय आहे. एक उपाय तर मी तुम्हाला सांगितला, आता अनेक उपाय, त्याचं चिंतन करा. उद्या मग आपण तिथं पुढच्या उपायाचं चिंतन करू, तिसऱ्या उपायाचं चिंतन करू, शेवटच्या उपायापर्यंत जाऊ आणि पाहू मग कोण हात वर करतंय. देव कोणाला पाहिजे? हात वर करा. सर्वांना पाहिजे, सर्वांना देव पाहिजे. परंतु आज जे मी सांगितला उपाय तो कोण कोण करणार? हात वर करा. सर्वच करणार आहे. बघा किती सोपा उपाय. पैसे लागणार आहे का? वेळ लागणार आहे का? एनर्जी लागणार आहे का? हेतू पुरस्कार कुठं जायची गरज आहे का? आई जायची गरज नाही. जिथं आहे तिथं, ज्या ठिकाणी आहे, ज्या परिस्थितीत आहे, ज्या अवस्थेत आहे, त्या ठिकाणी तुम्हाला देव मिळू शकतो. कारण देव म्हणता मी तर सर्व व्यापक आहे. नाथोबांना देव सांगता, अरे मी कुठं चाललो? मी तुझ्या पाठीच आहे. देव आपल्या पाठीच आहे, पण बघताय हा कसा वागतोय, कसा बोलतोय, कसा राहतोय, मी सांगितलेलं ऐकतोय की नाही. आणि त्या चौकटीत असेल तर देव लगेच पुढे येणार, आणि त्या चौकटीत नसेल तर देव पाठीमागूनच परत पाठीमागं जाणार आहे. लक्षात घ्या, देव आपल्या पाठी आहे. देव कुठं लांब नाही गोकुळ भाऊ, देव आपल्या पाठीच आहे. गप्पा मारू नका म्हणलं तरी गप्पा मारू राहिले. मान भावांच्या धाडसाचं डेअरिंगचं मी कमाल करतो, कमाल एकदम. सत्संग चालू असतो, तत्वज्ञानावरती विषय चालू असतो, तरी गप्पा मारणं सोडत नाही, उठून जाणं सोडती नाही, बसणं सोडती नाही. सत्संग ऐन रंगात येतो आणि एकदम लेट आलेला राहतो, तरी तो दंडो 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 सारेला डिस्टर्ब. धाडसाचं मी कौतुक करतो मान भावांचे. आणि त्याच्या पुढे धाडसावर एक सत्संगच आहे आपला. ते जेव्हा घेल तर तुमच्या लक्षात येईल का काय मान भावांचं धाडस. देवाने तत्वज्ञान सांगितले, आचार सांगितलाय, विचार सांगितलेला आहे, सिद्धांत सांगितले, तरी पण आपण सारं समजून उमजून करून सुद्धा ते करत नाही. हे कमी धाडस आहे का आपलं? अनंत ब्रह्मांडांचा नायक देव आला, देव आपल्या पाठीचे, देव सर्व व्यापक आहे, सर्व समर्थ आहे, सारं माहिती आहे आपल्याला. आणि असं केलं तर असं होईल, तसं केलं तर तसं होईल. द्वेष केला याचं त्याचं विकल्प केला तर प्रेत द्यायचं नरक लागेल, हे सारं माहिती आहे आपल्याला मानवांना. पण तरी प्रेत द्यायच्या नरकाला आपण घाबरत नाही. आपण काय केलं मग? त्याच्यावर पर्याय काढला. काय काढला? पात्र घाला म्हणले. टाका पात्र घाला, दिवसभर, वर्षभर, आयुष्यभर याच्या त्याच्या उचाळ्या काटाळ्या करत बसा. पात्र घाला, सोपं झालं. ती पात्र हा सिद्धांत आपला मानवांचा आहेच नाहीये. म्हणजे आपण फसतोय. देव भेटलाय, देव समजलाय, देव कळालाय, देव लक्षात आलाय, तरी आपण फसतोय. या फसण्यातून बाहेर पडणं म्हणजे परमेश्वराने सांगितलेले जे प्रकार आहेत ते आपण शोधून त्यावर बसणं म्हणजे परमेश्वर मिळवणं. परमेश्वर मिळवणं खूप अवघड विषय नाही आहे, खूप मोठा विषय नाही. कारण परमेश्वराला परमेश्वर तुम्हाला द्यायचा आहे. परमेश्वराने ठरवलं तुम्हाला आनंद द्यायचा आहे. त्याच्यामुळे परमेश्वराने ठरवल्यामुळं परमेश्वर येन केन प्रकारे अत्यंत सोप्या मार्गातून आपल्याला पर्यंत परमेश्वर येण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपण घेतो किती, समजतोय किती, यावरती सर्व गोष्टी अवलंबून आहे. वेळ भरपूर झालेला आहे. सर्व किती वाजले? 9:30 वाजले. भरपूर वेळ झाला आहे. दररोजच वाजतात, त्यात विशेष काय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.